नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय विद्यापीठात तब्बल 144 शिक्षकेतर कर्मचारी पदांची भरती केली जाणार आहे। यामध्ये गट ब आणि गट क वर्गातील विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे, ज्यासाठी 2,18,200 पर्यंत पगार प्रति महिना उमेदवारांना पदानुसार दिला जाणार आहे। यासाठी तुम्ही 10वी 12वी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असणं आवश्यक असणार आहे। विशेष म्हणजे उमेदवारांची या पदांसाठी महाराष्ट्रातच परीक्षा घेतली जाणार आहे आणि महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी नोकरी देखील मिळवता येणार आहे। यासाठी नेमकी कसं अर्ज करायचा, कोण अर्ज करू शकतं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही या अधिकृत PDF मध्ये बघू शकता, भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या या केंद्रीय विद्यापीठामार्फत ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे। केंद्र सरकारचा जॉब आहे। नॉन टीचिंग पोस्ट म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी पदांची भरती या ठिकाणी केली जाणार आहे। यामध्ये गट ब गट क वर्गातील नॉन टीचिंग पोस्ट ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे। यासाठी उमेदवारांना दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। भारतातील विविध कॅम्पस असतील, सेंटर असतील, या ठिकाणी तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे यामध्ये पुणे महाराष्ट्र या लोकेशनचा देखील समावेश असणार आहे। जर तुम्हाला एक्झामला चांगले मार्क आले तर महाराष्ट्रातील पुणे हे तुमचं जॉबचं लोकेशन असू शकतं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातच उमेदवारांना या पदांसाठी एक्झाम देखील देता येणार आहे। आता कोणकोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहे, प्रत्येक पदासाठी नेमकी किती जागा असणार आहे, जागांचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन असणार आहे, काय तुमचं वय असायला हवं, काय पगार तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे, संपूर्ण डिटेल तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। यामध्ये रजिस्ट्रार, असिस्टंट रजिस्ट्रार, सिस्टम अनालिसिस्ट, सेक्शन ऑफिसर, नर्सिंग ऑफिसर, असिस्टंट, गेस्ट हाऊस मॅनेजर, ज्युनियर इंजिनियर, पर्सनल असिस्टंट, प्रोफेशनल असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, एज्युकेशनल लॅब, टेक्निकल असिस्टंट, कम्प्युटर लॅब, स्टेनोग्राफर, अप्पर डिव्हिजन क्लर्क, लायब्ररी असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, ड्रायव्हर, मल्टीटास्किंग स्टाफ, लायब्ररी अटेंडंट, मेडिकल अटेंडंट यांसारखी महत्त्वपूर्ण पदं भरली जाणार आहे। 144 पदांची मोठी भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। यामध्ये सर्वाधिक पगार रजिस्टर या पदासाठी 1,44,200 ते 2,18,200 या स्केलनुसार दिला जाणार आहे। अशाच पद्धतीने मित्रांनो प्रत्येक पदासाठी नेमकी 7व्या वेतन आयोगानुसार कशा पद्धतीने पगार दिला जाणार आहे तुम्हाला चेक करता येणार आहे। प्रत्येक पदासाठी ज्या जागा भरल्या जाणार आहेत त्या जागांचं कॅटेगरीनुसार विभाजन नेमकी कसं असणार आहे ते तुम्ही बघू शकता। 57 वर्षापर्यंत उमेदवारांना या पदासाठी क्वालिफिकेशननुसार ॲप्लिकेशन करता येणार आहे। तुमच्या माहितीसाठी ही PDF आणि हा जो टेबल आहे या दोन्ही गोष्टी मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे। मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांना 16 मार्च 2026 ते 16 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे। त्या अर्जाच्या प्रिंटसोबत तुम्हाला सर्व आवश्यक ती कागदपत्र जोडायची आहे। मग ती शैक्षणिक कागदपत्रे असतील, काही अनुभवाची कागदपत्र असतील किंवा वयाचा काही पुरावा असेल, या सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडल्यानंतर या सर्व गोष्टी एका इन्व्हेलॉपमध्ये सीलबंद करायच्या आहे। सीलबंद केल्यानंतर त्या इन्व्हेलॉपवरती तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्या पदाचं नाव लिहायचं आहे आणि तो इन्व्हेलॉप तुम्हाला हा जो ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे या ॲड्रेसवरती रजिस्टर पोस्टाने 15 दिवसाच्या आत पाठवायचं आहे। 15 दिवसाच्या आत म्हणजे 16/4/2026ला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करण्याची प्रोसेस संपणार आहे। तर त्यानंतर 15 दिवस म्हणजेच 30 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला तुमचा अर्ज या दिलेल्या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे। यामध्ये फक्त रजिस्टर या पोस्टसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला या ॲड्रेसवरती तुमचा अर्ज पाठवायचा आहे। मात्र बाकीच्या पोस्टसाठी तुम्हाला या ॲड्रेसवरती तुमचा अर्ज पाठवणं आवश्यक असणार आहे। यामध्ये मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता उमेदवार एकापेक्षा अधिक पदांसाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतो। मात्र प्रत्येक पदासाठी तुम्हाला स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे। अर्ज करतेवेळी तुम्हाला पोस्टचा प्रेफरन्स द्यायचा आहे। म्हणजे लोकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता, यामध्ये महाराष्ट्रातील पुणे या लोकेशनचा देखील समावेश या ठिकाणी असणार आहे। जर तुम्हाला उत्तम मार्क आले, चांगले मार्क एक्झाममध्ये आले तर पुणे महाराष्ट्र हे देखील तुम्हाला जॉबचं लोकेशन मिळू शकतं। या व्यतिरिक्त ऑल ओव्हर इंडियातील भरपूर सारे ठिकाणं आहे ज्या ठिकाणी जॉबचं लोकेशन उमेदवारांचं असणार आहे। तर हा देखील तुमच्यासाठी एक महत्त्वाचा आणि बेनिफिशियल पॉईंट असणार आहे। आता या पदांसाठी ॲप्लिकेशन फीज नेमकी काय असणार आहे तर तुम्ही बघू शकता लेव्हलनुसार म्हणजेच पदानुसार आणि तुमच्या कॅटेगरीनुसार ॲप्लिकेशन फी या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते। यामध्ये मित्रांनो SC ST फिजिकली डिसेबल उमेदवारांना 500 पासून तर 1500 रुपयेपर्यंत त्यांच्या पदानुसार ॲप्लिकेशन फी असणार आहे।
तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना 1000 रुपयापासून तर 3000पर्यंत परीक्षा शुल्क या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरणं आवश्यक असणार आहे. यामध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं उमेदवारांना अनिवार्य असणार आहे. वरती टेबलमध्ये जे वय दिलेले आहे ते जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी होतं, मात्र यामध्ये SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवार असतील किंवा गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील, एक्स सर्व्हिसमन असतील, ग्रुप C ग्रुप Dचे कर्मचारी असतील, अशाही उमेदवारांना वयाची विशेष सूट ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार दिली जाणार आहे. त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहे. ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे. आता या पदांसाठी नेमके एक्झाम सेंटर काय असणार आहे तर दिल्ली, मुंबई, कोलकाता, बँगलोर या एक्झाम सेंटरचा यामध्ये समावेश असणार आहे. तुम्ही महाराष्ट्रातून असाल तर मुंबई हे एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहात. आता या प्रत्येक पदासाठी नेमकी उमेदवारांकडे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं ते देखील तुम्ही पदानुसार या ठिकाणी चेक करू शकता. काही पदांसाठी 10वी 12वी, काहींसाठी पदवी, तर यामध्ये काही पदांसाठी अनुभव, तर काही पदांसाठी अगदी फ्रेशर उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन करता येणार आहे. यामध्ये लेवल 1 नुसार आपण सुरू करूया. पहिलं जे पद आहे मेडिकल अटेंडंट म्हणजे ड्रेसर, या पदासाठी 12वी तुमची सायन्समधनं असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त 1 वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा अनुभव आणि कम्प्युटरचं नॉलेज उमेदवारांकडे मागितलेलं आहे. त्यानंतर लायब्ररी अटेंडंट या पदासाठी देखील 18,000 ते 56,900 इतका पगार दिला जाणार आहे. 12वी तुम्ही केलेली आहे, लायब्ररी सायन्समधनं कोर्स केलेला आहे, 1 वर्षाचा अनुभव रिलेव्हंट फील्डचा तुमच्याकडे आहे आणि कम्प्युटरचं बेसिक नॉलेज आहे, तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. पुढचं पद आहे मल्टीटास्किंग स्टाफ. या पदासाठी फक्त 10वी किंवा ITI पास असलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे. या ठिकाणी कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नसणार आहे. अगदी फ्रेशर उमेदवार देखील ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर ड्रायव्हर या पदासाठी 19,900 ते 63,200 या लेव्हल 2 नुसार म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. या पदासाठी उमेदवारांची 10वी पास असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स व्यतिरिक्त तुम्हाला ड्रायव्हिंग मोटर व्हेकलचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक असणार आहे. मोटर मेकॅनिझमचं नॉलेज तुमच्याकडे या पदासाठी मागितलेलं आहे. त्यानंतर लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे. 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंगचा किंवा 30 वर्ड पर मिनिट हिंदी टायपिंगचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे आहे आणि कम्प्युटर ऑपरेशनचं नॉलेज आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. लायब्ररी असिस्टंट या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समधनं तुमची पदवी, तसेच 30 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंगचा आणि कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी, 2 वर्षाचा लोअर डिव्हिजन क्लर्कचा अनुभव, 35 वर्ड पर मिनिट इंग्लिश टायपिंगचा किंवा 30 वर्ड पर मिनिट हिंदी टायपिंगचा स्पीड आणि कम्प्युटरचं नॉलेज तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं पद आहे स्टेनोग्राफर. लेवल 4 नुसार म्हणजेच 25,500 ते 81,100 प्रमाणे पगार उमेदवारांना या पदासाठी दिला जाणार आहे. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी, स्टेनोग्राफीचा हा जो स्पीड या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तो स्पीड, त्यानंतर 35 वर्ड पर मिनिट इंग्लिशचा किंवा 30 वर्ड पर मिनिट हिंदी टायपिंगचा स्पीड आणि कम्प्युटरचं नॉलेज उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे. यामध्ये इंग्लिशचं कम्युनिकेशन तुमचं चांगलं असेल तर अशा उमेदवारांना स्टेनोग्राफर या पदासाठी विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यानंतर पुढचं पद आहे टेक्निकल असिस्टंट कम्प्युटर लॅब. 29,200 ते 92,300 या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे. या पदासाठी उमेदवारांचं इंजिनिअरिंगमधनं पदवी असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधनं किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधनं तुम्ही इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे किंवा मास्टर पदवी आहे, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता. या व्यतिरिक्त 2 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे दिलेल्या फील्डचा असणं आवश्यक असणार आहे. यानंतर टेक्निकल असिस्टंट एज्युकेशन लॅब या पदासाठी देखील उमेदवारांकडे बॅचलर पदवी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे. हा अनुभव रिलेव्हंट फील्डचा मागितलेला आहे, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर प्रोफेशनल असिस्टंट या पदासाठी लेवल 6 नुसार म्हणजे 35,400 ते 1,12,400 प्रमाणे पगार उमेदवारांना दिला जाणार आहे. आणि या पदासाठी लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समधनं मास्टर पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समधनं बॅचलर पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे. या व्यतिरिक्त कम्प्युटरचं नॉलेज देखील उमेदवारांकडे या पदासाठी मागितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो पर्सनल असिस्टंट या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी, दिलेल्या रिलेव्हंट फील्डचा 2 वर्षाचा अनुभव, त्यानंतर कम्प्युटरचं नॉलेज, टायपिंग स्पीड अशा पद्धतीने स्किल उमेदवारांकडे असेल तर ॲप्लिकेशन करू शकता. ज्युनियर इंजिनियर या पदासाठी इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमधनं तुमची पदवी
किंवा डिप्लोमा असेल तरी चालणार आहे. मात्र डिप्लोमा असेल तर तुमच्याकडे कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक असणार आहे. पदवी उमेदवारांसाठी 1 वर्षाचा तर डिप्लोमा उमेदवारांसाठी 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. गेस्ट हाऊस मॅनेजर या पदासाठी देखील हॉटेल मॅनेजमेंटमधनं तुमची पदवी किंवा डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे. पदवी असेल तर 1 वर्षाचा अनुभव, डिप्लोमा असेल तर 2 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. असिस्टंट या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि 3 वर्षाचा अप्पर डिव्हिजन क्लर्कचा अनुभव आणि कम्प्युटरचं नॉलेज उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धती मित्रांनो नर्सिंग ऑफिसर या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता BSc नर्सिंग किंवा पोस्ट BSc नर्सिंग तुम्ही केलेली आहे आणि ॲज अ नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे आहे. 6 महिन्याचा तुमच्याकडे अनुभव आहे. तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी JNM केलेला आहे अशाही उमेदवारांना ॲप्लिकेशन करता येणार आहे. मात्र अशा उमेदवारांकडे 2.5 वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे. सेक्शन ऑफिसर या पदासाठी देखील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि 3 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर सिस्टम ॲनालिस्ट या पदासाठी देखील कम्प्युटर सायन्समधनं किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमधनं पदवी आणि 5 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे. अशा पद्धत मित्रांनो असिस्टंट रजिस्ट्रार असेल या पदांसाठी देखील मास्टर पदवी उमेदवारांची दिलेल्या फील्डमधनं असणं आवश्यक असणार आहे. तर अशा पद्धत मित्रांनो विविध पदांसाठी तुम्ही तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार तुमच्या वयानुसार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.